अजिबात वाटण-घाटण न करता अगदी झटपट तयार होणारा हा फिश फ्राय एकदा नक्की ट्राय करा. चवीला एकदम टेस्टी तयार होतो. नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर फिश फ्राय बनवण्यासाठी आपल्याला माशाचे काप जे आहेत ते पातळ करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने माशाचे काप करून घ्यायचे आणि मासा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ, साधारण इथे मी पाव किलो एवढा मासा घेतला होता, त्यासाठी अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. त्यासोबतच 1 चमचा एवढा इथे मी धने पावडर टाकून घेतलं आणि त्याच चमच्याने 1 चमचा इथे मी जिरे पावडर टाकलेला आहे. अगदी छोट्या चमच्याने गरम मसाला टाकून घेतला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली. त्यासोबतच इथे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे माशाला जो उग्र वास असतो तो सुद्धा कमी होतो आणि मासा छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. अर्धा चमचा तेल टाकायचं आणि हे सर्व मसाले माशाला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. लिंबाच्या रसाऐवजी इथे तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता. तिखट मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. व्यवस्थित असं इथे हा मसाला माशाला लावून झाला. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. झाकण ठेवून साधारण हे 20 ते 25 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर वेळ नसेल तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये जरी बनवला तरी चालतो, पण वेळ असेल तर साधारण अर्धा तास तरी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. फ्रीजच्या बाहेर ठेवत असाल तर अर्धा ते 1 तास ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर 4 तासासाठी किंवा ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता. तर इथे मी साधारण अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून दिलं होतं. आता आपण लगेच फिश फ्राय बनवून घेऊया. तर फिश फ्राय बनवण्यासाठी शक्यतो आपण रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करतो, पण आज आपण बेसनाचा वापर करून छान असा कुरकुरीत फिश फ्राय बनवतोय. तर इथे मी पाव कप एवढं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये बेसनाला पुरेल इतपत मीठ आणि तिखट घालून घ्यायचं, छान मिक्स करायचं आणि हे माशाचे काप जे आहेत ते ह्या बेसनामध्ये छान असे घोळून घ्यायचे. व्यवस्थित कोट होईल असं हे बेसन इथे आपल्याला ह्या माशावरती लावून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे माशाचे पीस व्यवस्थित असे ह्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत. आता आपण लगेच फिश फ्राय बनवून घेऊया. तर इथे मी फिश फ्राय बनवण्यासाठी तव्याचा वापर केलेला आहे. लोखंडी तव्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये काही कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. ह्या कढीपत्त्यामुळे फिश फ्रायला चव अतिशय छान येते, त्यामुळे कढीपत्ता आवर्जून घालायचा. आता ह्याच्यावरती आपल्याला लगेच हे माशाचे काप ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि वरून झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला एक वाफ काढायची किंवा भाजू द्यायचं आहे. आता 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण उघडून घ्यायचं आणि ह्या माशाची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. साधारण 1.5 ते 2 मिनिटासाठी एका साईडने मासा हा भाजून घेतला आणि हा मासा पलटून घेतल्यानंतर अगदीच गरज वाटल्यास ह्यामध्ये थोडंसं तेल बाजूने तुम्ही सोडून घेऊ शकता. अशा पद्धतीने गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि दुसऱ्या साईडने हा मासा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिट एका साईडने भाजून घेतला आणि पुन्हा ही बाजू आपण पलटून घेऊया. आता साधारण 8 ते 10 मिनिटामध्ये छान असा हा कुरकुरीत फिश फ्राय तयार होतो. मासा शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही. स्लो टू मीडियम फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटामध्ये हा तयार होतो. तर मंडळी, ह्या पद्धतीने फिश फ्राय घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा. जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र, परिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा. उषाच किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.